आणि भंडारा होता बाबा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम महाराज हे भाऊ जगाच्या कल्याणासाठी आले होते माय बापू. आणि त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली. भाऊ अलीकडे उद्धव बाबा तुमच्या गावात भाऊ येऊन गेलेली आहे. भाऊ उद्धव बाबाची समाधी भाऊ बघा बसण्याची या बाईचा कुठे बसले हो हे सांगा दादा. आवाज हॅलो कळक करा म्हणजे शार्प करा. एकदम कळक आवाज आला ना माझा तर मला माहिती ते मॉनिटर जवळ येतील का थोडेसे थोडेसे. हॅलो हॅलो वा माझ्या इकडे फिरून द्या. माझ्या इकडे तिकडे नाही आपल्या इकडे नाही माझ्याकडे. हॅलो बस यावर आधार असला तर बस झालं. एक माणूस कोण्या ना कोण्या कामी होता भाऊ आणि गाव पाहून आनंद झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा भाऊ यांचा विचार लोकांपर्यंत जावा. लोकांपर्यंत गेला तर भाऊ समाजाचं कल्याण होईल. भाऊ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचा विचार सत्यपाल महाराजांनी भाऊ गेल्या अनेक वर्षापासून मांडला. तुमच्या गावातही सत्यपाल महाराज आलेले अनेक कीर्तनकार, अनेक भजन मंडळी, अनेक वक्ते, अनेक भारुडकार तुमच्या गावात आलेले आहेत भाऊ. अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा व भजन कीर्तन या गावात पार पडलं. आणि भाऊ सगळ्यात शेवटली माझी ही वाणी आहे, पवनपालची पवित्र वाणी. भाऊ अनेक पुरुष मंडळी, अनेक काय आहे संसारात मोहात राहिले नाही. भाऊ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून, आपल्या कवितेतून, आपल्या वाणीतून, लहरकी बरकीतून भाऊ वर्णन करतात की साधू संतांचा आशीर्वाद माणसाला तारते माय बापू. है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खरी, उनके प्रतापों से अभी तक नीचे ना पड़ी. कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संतई का पुण्य है जो आज तक ना ढला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, कर्मयोगी गाडगे बाबा की जय, आवाज छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो महात्मा ज्योतिबा फुले की आवाज द्या बोलो, बोलो उद्धव बाबा की जय, भारत माता की, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम महाराजांचा आवाज द्या. बॅटरी का चार्जिंग नाही झाला काय, पंगत झोडली नाही वाटत. बरं एवढंच बियाणं आहे का तुमच्या गावात? कुठे गेले या ना बाबा, लहान लहान पोरं असतील तर मागतो. लहान लहान बस दादा तुम्ही बसून जा. नाही ते कुठेच नाही राहत. त्यात तुमचं फाउंडेशन एका जागी फिट करा. आता त्याच्यावर दुरून लक्ष ठेवा. तुम्ही उठले की मागचे दिसत नाही भाऊ. जागेच्या मनानं लोक खूप झाले भाऊ. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनातून वर्णन केलं रे बाबा. आयुष्यभर तुकडोजी महाराज फिरले आणि समाजाला सांगितलं, अरे बाबा कधीतरी संतांच्या सहवासात राह, तुले कदाचित कशाची उणीव भासणार नाही. अरे संसार तर आहेच बाबा. अरे संसार 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 लोक करतात, पण त्या संसारात एवढे गुंतून जातात त्याने संतांचा सहवास नाही, त्याने भजन नाही, कीर्तन नाही, काही नाही. अरे संसाराचा बोधवा होता, अरे संसाराचा बोधवा होता, लाख लाख स्मरणाला साथी कोणाला, बोल 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 साथी कोणाला, बोल 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 साथी कोणाला.
बसत नाही. पेटीचा आवाज थोडा कमी करा दादा, हार्मोनियमचा. बसून द्या दादा, मजा येऊन जाईल. अरे आपला कार्यक्रम आहे भाऊ, हा काय कोणी एकट्या माणसाचा नाही रे बाबा. आपला कार्यक्रम आपल्याला शांततेनं पार पाडायचा आहे. मला डिस्टर्ब होईल असं कोणी करू नका, उडवस करू नका. पहिली गोष्ट सगळे कामं आपले आटपून या, मग आटोपली की कीर्तन ऐकायला आपण. एक वेळा आला की उठून जाऊ नको बाबा. अरे तुकडोजी महाराजचं भजन हे प्रबोधन करणारं होतं. काय म्हणतात तुकडोजी महाराज? जन्मभरी भोगुनी वैभवा नाच धनाचा केला, धनाचा केला, धनाचा केला. फक्त शोषुनी गरीब जनाची सुखना दिले कुणाला, बाबा सुखना दिले कुणाला, बाबा सुखना दिले कुणाला. विजय भोगता इंद्रिय घडले, विजय भोगता इंद्रिय घडले. माननायन कीर्तन काही, हो माननायन कीर्तन काही. उगाच फिरला हेला येशूसाठी कुणाला, येशूसाठी कुणाला. भजन किती प्रबोधन करणारे होते. अरे भजन म्हणजे निवास देव नाही रे बाबा. भजन म्हणजे माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना आहे. अरे उद्धव बाबाचं जीवन बघा मावलं. अरे उद्धव बाबानं भाव कधी मोहात पडलेले. अरे निस्वार्थी जीवन जगले. अरे कधी स्वतःसाठी इस्टेट जमा केली नाही. कधी बाबा कोणा माणसाला दुखवलं नाही रे बाबा. निस्वार्थी जीवन जगणारे उद्धव बाबा तुमच्या गावात आले. भाग्यशाली तुमचं गाव आहे बाबा. ज्या गावात संत आले ते गाव कधीच भाऊ विकोपाला जात नाही. भाऊ तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, तुकाराम महाराज हे संत जगाच्या कल्याणासाठी येत असतात. जगाच्या कल्याणात संतांचे विभूती देह कष्टभीती परोपकारी. भाऊ ते कष्ट करत राहतात समाजासाठी. आणि उद्धव बाबांचं जीवन भाऊ अनेक लोकांनी बघितलं. अरे कापसाच्या गंजीवर गेले उद्धव बाबा, पण किती त्यागी असू शकते ते गंजी पेटले. कोणीतरी त्याग असते. निस्वार्थीपणे भाऊ ते गंजीवर चलत होते. त्यांच्या मनात असं नव्हतं की हे गंजी पेटली पाहिजे. नाही रे बाबा, निस्वार्थी जीवन जगणाऱ्या माणसाच्या मुखातून तो शब्द बाहेर पडते जो खरा ठरते. टाळा वाजवा. तुकडोजी महाराजचं भजन त्याचसाठी आहे बाबा. धंदारा सुतनाची मोठी व्याप करुणी बैसाला, हो व्याप करुणी बैसाला, व्याप करुणी बैसाला. प्रेमन केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाऊल असला, बाबा दुसऱ्या पाऊल
आणून ठेवली हो मापाशी, जरा काही शब्द नाही तोंडात ना. बोल ना, हेलांना झाकणं येणार नाही समोर. तुम्ही इकडे इकडे सरका बरं, या बरं. बाहेर काही नसते म्हणजे एकदा गेला बाहेर तर हे रे बापू, हे लाल टी शर्ट कोणाचा आहे? मागं मागं कोण राहून राहिलं? या बरं. ते मोबाईल वाले या की. हे रे तो मोबाईल ठेवते, 3 मोबाईल आहेत. हे पवन बा वडाळीकर आहे, हे इंस्टाग्रामवर भाव माझे 2 लाख फॉलोअर्स आहेत. पुरा महाराष्ट्रातले लोक मला ओळखतात या इंस्टाग्राम वरून. आणि तो आज उद्धव बाबाचा कार्यक्रम पुरा महाराष्ट्रभर बघून राहिले. मी लावत नसतो कोणत्या गावात, पण भाऊ आज इतका आगळी वेगळी मजा आहे. मी बाथरूमला गेलो, त्याच्या खाली अशी डाबर आहे, कोरदानी फोडलो नाही. मी म्हटलं बा उद्धव बाबा जमलं किंवा माझ्या खंजेल्या सलाम्यात ठेवलं, कोरदानी पडलो नाही. कोण राहिलं यायचे इकडे सामान लागलं काय चलून राहिलो तिकडे. बरं झालं पडलो मी भाऊ. बाबाला काय जेव्हा संतांचा आशीर्वाद लाभला तर काय नाही होऊ शकत. अरे उद्धव बाबाचं जीवन, उद्धव बाबा अजब तेरी माया. त्याला वाटलं आपल्या बापानं काय तीर मारले. आपला बाप तर दिवसभर दारूचाच होता आणि त्याचा कुठे जय घेतो. चांगल्या संतईच्या यादी त्याने टाकतं काय बुवाल्याने. बरोबर, मी तुम्हाला असं ठेवीन आणि तुमचा जास्त वेळ घेणार नाही. माय बापू, या खंदिरीची कला याची निर्माते आहे गुरुवरे सत्यवान महाराज. तुमच्या गावात आले अहो, गाव कोण चालला काय? ओ बाबा गेला का आजीपाशी मायपाशी गेला. बाबर राजे त्याला वाटलं हे संगती चांगली नाही, मायची संगती बोली आहे. अरे मायची दयाच तशी राहते ना. त्याने दुसरी माय कोण नाही दिसली, कोणती बाई कोण नाही दिसली. कोण गेला त्या मायपाशी, तो मायची दयाच तशी राहते बाबा. अरे उद्धव बाबाला मायनं जन्म दिला म्हणून तुमच्या गावात येऊ शकले. अरे मायची कला जे मायले ठेवलं भाऊ. आई विना माया विश्वात नाथ, आई विना माया विश्वात नाही. सुखा धावती सगळे दुखाला ती आई. आई विना माया विश्वात नाथ, आई विना माया विश्वात नाही. आई विना माया विश्वात नाही. आता पाळणा केला नेत्राचा दिवा. आता पाळणा केला दिवा. म्हणून सगळ्यात मोठे फायदा दादा करणे केली काय कोण साऊंडवाले एक नंबर. क्या बात आहे. तुमचं नाव ऐकून प्रसन्न झालं. माऊली साऊंड डेकोरेशन. हा, माऊली साऊंड
काही आपल्याबद्दल नाराजी दादा थोडीशी काही नाही पण राजू मानावं लागेल पण माय स्वागत झालं तुमचं राहिलं का तिकडे या. हो दादा साऊंड वाले मी तुम्हाला 50 रुपयाचं पुस्तक मोफत देतो माझ्याकडून क्या बात है दुकानदारी ऐसी करो घर गेले ढूंढा जाएगा एकदम प्रसन्न चेहरा दिसून राहिला मला वाटते साऊंड वाले उदारीचा फटका नाही तुम्हाला क्या बात है टाळ्याचं वाजवा राजू अरे असा माणूस पहिल्याला बघितला मी नाही तो लोक पैशासाठी मर मर पडतात मर मर इकडलं खाऊ दे तिकडलं खाऊ दे पण निस्वार्थीपणानं भाऊ मरेपर्यंत माणसानं निर्णय घेतला हो साऊंड डेकोरेशन फुकटीन टाळ्या वाजला ना बघ हार आहे काय एखादा हार क्या बात है अरे उद्योगी जनसेवा पुजारी पुरा तयारी आनंदारी पुरा तयारी आनंदारी जनसेवेचं फुलवणी वाहिलं जनसेवेचं फुलवणी वाहिलं साऊंड वाले आणि किती प्रसन्न अतिच्या सोबत तो माणूस आहे त्याला कोटी कोटी धन्यवाद दादा इकडे बा हो दादा तुम्हाला खुर्ची नाही का पाहिजे कोणाचं पिकर पडेल कोणाच्या अंगात बसा बसा तर ती फाउंडेशन फिट होते फक्त नट बांधून लावा त्या इकडे बा हो दादा तसं नसतात करत तसं लवडी लढत असते भारत माता की भाऊ एकदम प्रसन्न चेहरा दिसला मला हसणारे माणसं पडतात मावशी छप्पत ना मला हसणारे माणसं पडतात काही काही लोक हसतच नाही दिवसभर मरेल असते चालणारे कीर्तन आले पण तब्येत बरोबर थोड्या वेळचा बॉय तब्येत बरोबर अरे अर्धा घंटा नाही तब्येत बरोबर अबे बुवारे मरतं कधी घर नाराज का कोणाला कायचं दुःख कोणाला कायचं दुःख बरं राजू काही लोक हसत नाही काही लोक काही दाजेल तर असे असतात सर गावात हसतील मात कीर्तनातून असं बोलतील